नागपूर महानगरपालिकेच्या तर्फे मागील 2 दिवसांमध्ये 16 आणि 17 तारखेला जे महिला विधेयक नारी शक्ती वंदन विधेयक जे येऊ घातलं होतं, जे मंजूर झालं असतं तर निश्चितपणे मोठ्या प्रमाणात महिलांना न्याय मिळाला असता आणि ते पडलं। त्यामुळे समाजातील 50% जो वर्ग आहे महिलांचा त्यांच्यावर मोठा अन्याय झाला आहे। या अर्थाने ही पत्रकार परिषद आज इथे घेतली। पत्रकार परिषदेला माननीय उपमहापौर लीलाताई हाथीबेड, शिवानीताई दानी अध्यक्षा आपल्या स्टँडिंगच्या आणि सर्व समितीच्या सभापती, सर्व झोनच्या सभापती या सगळ्या या ठिकाणी आहे। एवढंच केवळ सांगायचं आहे की 16 आणि 17 तारखेला संसदेमध्ये अतिशय महत्त्वाचं बिल होतं की महिलांच्यासाठी 33% राजकारणामध्ये आरक्षणाची संधी मिळावी अशा अर्थाचं ते बिल होतं। काँग्रेस आणि त्यांच्यासोबतच्या मित्रपक्षांनी ज्यांनी की कायम महिलांना आम्ही खूप न्याय देऊ, महिलांचा सन्मान करू, महिलांना नेतृत्वाची संधी देऊ अशा सगळ्या वल्गना केल्या, त्या सर्वांनी एकीकडे मात्र ज्यावेळी प्रत्यक्षात संधी देण्याची वेळ आली त्यावेळी ती संधी त्यांची हिरावून घेतली आणि समाजातल्या त्या सामान्य महिला ज्यांनी संसदेमध्ये समाजातले प्रश्न उचलले असते, सांगितले असते, तीही संधी त्यांच्यापासून हिरावून घेतली। ते अत्यंत दुर्दैवी आहे। त्या अर्थाने आजची ही पत्रकार परिषद आहे। हा विरोधकांचा खरा चेहरा आपण समाजासमोर आणावा यासाठी विनंतीची आजची ही पत्रकार परिषद आहे।